नमस्कार. आजच्या या अत्यंत रंजक आणि सिनेमॅटिक विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. राजकारण हा केवळ निवडणुकांचा खेळ नाहीये, तर तो बुद्धिमत्तेचा आणि कायद्याच्या पुस्तकांचा वापर करून खेळला जाणारा एक महाभयंकर बुद्धिबळ आहे. आज आपण अशाच एका राजकीय भूकंपाचं आणि त्यामागच्या अत्यंत गुंतागुंतीच्या कायदेशीर डावपेचांचं विश्लेषण करणार आहोत. हा एक असा मास्टर स्ट्रोक आहे ज्यातून भारतीय संविधानातल्या पळवाटांचा राजकीय बुद्धिबळात कसा शिताफीने वापर होतो हे स्पष्टपणे समजून येतं. चला तर मग याच्या थेट खोलात जाऊया. विचार करा, एक अतिशय धक्कादायक परिस्थिती आपल्या समोर आहे. राघव चड्ढा आणि आम आदमी पार्टीचे तब्बल 7 खासदार आपला पक्ष सोडून थेट भाजपमध्ये प्रवेश करतात. पण तरीही त्यांची खासदारकी शाबूत राहते. ते अपात्र ठरत नाहीत. वरवर पाहता हे अगदी अशक्य वाटतं, कारण आपल्याकडे पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात आहे. मग हे कायदेशीरदृष्ट्या शक्य झालं तरी कसं? हाच तो खरा सस्पेन्स आहे जो आज आपण उलगडणार आहोत. पहिला भाग, राजकीय भूकंप आणि एक नाट्यमय खेळी. हा केवळ एक राजकीय भूकंप नव्हता, तर ती एक अत्यंत बारकाईने आखलेली कायदेशीर खेळी होती. जेव्हा अशी एखादी मोठी राजकीय घडामोड होते तेव्हा ती काही अचानक घडत नाही. त्यामागे संविधानातल्या पळवाटांचा खूप सखोल अभ्यास असतो. प्रेस कॉन्फरन्समध्ये राघव चड्ढा यांनी अत्यंत विचारपूर्वक एक विशिष्ट शब्द वापरला. ते म्हणाले, आम्ही मर्जर करत आहोत, म्हणजेच विलिनीकरण करत आहोत. हा मर्जर शब्द नुसता शब्द नाही, तर तो एक राजकीय जीवनरक्षक आहे. या एका शब्दामुळेच पक्षांतर बंदी कायद्याचा कारवाईपासून त्यांना थेट संरक्षण मिळालं. पण कसं? हे समजण्यासाठी आधी या खेळाचे नियम समजून घेणं आवश्यक आहे. दुसरा भाग, पक्षांतर बंदी कायदा आणि या खेळाचे नियम. या राजकीय बुद्धिबळाचे नियम नेमके काय आहेत ते पाहूया. 1985 साली तत्कालीन राजीव गांधी सरकारने 52वी घटनादुरुस्ती केली आणि संविधानात 10वे परिशिष्ट जोडलं. यालाच आपण पक्षांतर बंदी कायदा किंवा अँटी डिफेक्शन लॉ म्हणतो. लोकप्रतिनिधींनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारू नयेत, हा या मागचा मुख्य उद्देश होता. 1985चे हे नियम अतिशय स्पष्ट होते. पहिला नियम, एखाद्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेला सदस्य जर दुसऱ्या पक्षात गेला तर तो लगेच अपात्र. दुसरा नियम, एखादा अपक्ष किंवा स्वतंत्र उमेदवार निवडून आल्यावर जर एखाद्या पक्षात सामील झाला तर तोही अपात्र. पण तिसरा नियम अतिशय रंजक आहे. राष्ट्रपती नियुक्त सदस्यांना कोणत्याही पक्षात जाण्यासाठी चक्क 6 महिन्यांचा वेळ दिला जातो. 6 महिन्यांच्या आत पक्षात गेले तर ठीक, पण 6 महिन्यानंतर गेले तर मात्र ते थेट अपात्र ठरतात. अजब आहे ना? तिसरा भाग, 1985चा कायदा आणि कायद्यातील पळवाटा. आता हे नियम वरवर खूप कडक वाटतात, बरोबर? पण 1985च्या या मूळ कायद्यातच एक फार मोठी पळवाट होती आणि राजकारण्यांनी ती पळवाट अगदी लगेच शोधून काढली. हीच ती पळवाट आहे जिने भारतीय राजकारणात एका नव्या ट्रेंडला जन्म दिला. हा अतिशय क्रुशियल पॉइंट आहे. आकडा लक्षात ठेवा, 1/3 म्हणजेच 1/3 1985च्या कायद्यानुसार जर एखाद्या पक्षाचा एकच आमदार किंवा खासदार बाहेर पडला तर तो अपात्र ठरत असे. पण जर त्या पक्षाच्या एकूण सदस्यांपैकी 1/3 सदस्यांनी मिळून गट बनवला आणि ते पक्ष सोडून गेले, म्हणजे त्यांनी स्प्लिट किंवा फूट पाडली, तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नव्हती. याचं सूत्र अतिशय गमतीशीर होतं. एका व्यक्तीला शिक्षा करा, पण संपूर्ण गटाला मात्र सोडून द्या. म्हणजे हे अगदी तसंच झालं जसं शाळेतून एखादा विद्यार्थी पळून नदीवर पोहायला गेला तर त्याला छडी पडते, पण जर वर्गातली 1/3 मुले गट करून नदीवर गेली तर त्यांना मात्र काहीच शिक्षा होत नाही. या कायदेशीर तरतुदीमुळे पक्षांतर थांबण्याऐवजी गटाने पक्षांतर करण्याला एक प्रकारे अधिकृत कायदेशीर मान्यताच मिळू लागली. ही मोठी त्रुटी दूर करण्यासाठी कायद्याला बदलावं लागलं. 1985 साली कायदा आला खरा, पण त्यातल्या पळवाटांमुळे पक्षांतरे अविरत सुरूच राहिली. अखेर 2003 साली 91वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि इथूनच स्प्लिट म्हणजेच फूट पाडण्याची ती जुनी संकल्पना कायमची संपली आणि आजच्या या खेळातल्या नव्या नियमांचा जन्म झाला. चौथा भाग, 2003 मधील बदल आणि मर्जरचा जन्म. 2003च्या या बदलाने राजकारणाचे नियम कायमचे बदलून टाकले. या 91व्या घटनादुरुस्तीने 1/3 फुटीचा तो जुना नियम पूर्णपणे रद्द केला आणि त्या जागी एक नवीन आणि थोडी कठीण संकल्पना आणली. ती म्हणजे मर्जर किंवा विलिनीकरण. पण हे विलिनीकरण नेमकं कोणाचं? हा अतिशय महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा आहे. संसदीय पक्ष किंवा विधिमंडळ पक्ष म्हणजे काय? लक्षात घ्या, इथे कायदा मुख्य नोंदणीकृत पक्षाचा विचार करत नाही. कायदा फक्त सभागृहाच्या आत काय चाललंय ते पाहतो. म्हणजेच लोकसभेत किंवा राज्यसभेत एखाद्या पक्षाचे जेवढे निवडून आलेले सदस्य आहेत त्यांचा मिळून जो गट तयार होतो त्याला संसदीय पक्ष म्हणतात. कोणतीही कारवाई ह्या संसदेतल्या आकड्यांवर अवलंबून असते, बाहेरच्या पक्षावर नाही.
आणि याच 2003च्या कायद्याने एक नवीन मॅजिक नंबर दिला, 2/3 म्हणजेच 2/3. आता जर एखाद्या गटाला अपात्रतेपासून वाचायचं असेल आणि स्वतःचं कायदेशीर मर्जर करायचं असेल तर संसदेतील त्यांच्या पक्षाच्या एकूण सदस्यांपैकी किमान 2/3 सदस्यांनी एकाच वेळी पक्षांतर करणं बंधनकारक झालं, तरच ते मर्जर मानलं जाईल आणि त्यांची खासदारकी वाचेल. दोन्ही कायद्यांची तुलना करून बघितली तर आधी 1985चा नियम होता जिथे फक्त 1/3 सदस्यांची गरज होती, ज्याला स्प्लिट म्हटलं जायचं. आणि आत्ता 2003चा नवीन नियम आहे जिथे मर्जरसाठी 2/3 सदस्यांची भक्कम अट घालण्यात आली. कायद्याने अडथळा नक्कीच वाढवला, पण गटाने बाहेर पडण्याची जी मूळ संकल्पना होती ती तशीच राहिली, फक्त आकडा मोठा झाला. 5वा भाग, कायदेशीर वास्तव आणि आकड्यांचा खेळ. आता ही सगळी कायदेशीर थेअरी आपण आत्ताच्या वास्तवाला लावून पाहूया. राघव चड्ढा यांनी कायद्याची ही 2/3ची कठीण अट नेमकी कशी पूर्ण केली हे गणित कसं जुळलं बघा. आम आदमी पार्टीचे राज्यसभेत एकूण 10 खासदार होते. आपला मॅजिक नंबर आहे 2/3. 10चे 2/3 होतात 6.66. म्हणजेच कायदेशीर मर्जर दाखवण्यासाठी किमान 7 खासदारांची आवश्यकता होती. आणि चड्ढा यांनी बरोबर 7 खासदारांनाच सोबत घेतलं. एकही कमी नाही आणि एकही जास्त नाही. हे अगदी परफेक्ट कायदेशीर गणित होतं. पण राजकारणात नुसते आकडे असून भागत नाही, तर टायमिंग सगळ्यात महत्त्वाचं असतं. पक्षाने जेव्हा राघव चड्ढा यांना उपनेतेपदावरून हटवलं तेव्हाच धोक्याची घंटा वाजली होती. जर पक्षाने त्यांना लगेच निलंबित केलं असतं तर ते तिथेच अपात्र ठरले असते. पण चड्ढा यांनी कमालीची गती दाखवली. त्यांनी सकाळीच मर्जरची सर्व कायदेशीर कागदपत्रे पीठासीन अधिकाऱ्यांकडे जमा करून टाकली आणि त्यानंतर संध्याकाळी आरामात प्रेस कॉन्फरन्स घेऊन घोषणा केली. हीच आजच्या राजकारणाची सर्वात मोठी रणनीती आहे. मूळ पक्ष कोणतीही कारवाई करण्याआधी कायदेशीर कागदपत्रे पूर्ण करणे, पक्षाच्या रिॲक्शनपेक्षा जास्त वेगाने हालचाली करणे आणि अचूक टायमिंग साधणे. एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यादरम्यानही आपल्याला अगदी अशाच प्रकारची संरचनात्मक कायदेशीर रणनीती पाहायला मिळाली होती. सुप्रीम कोर्टाला सुट्ट्या लागल्याचं बघून बरोबर त्याच वेळेस ती कायदेशीर खेळी केली गेली होती. कायदेशीररित्या सर्व प्रक्रिया जर अचूक असेल तर अशा खेळीला रोखणं जवळपास अशक्य होऊन बसतं. जाता जाता 2003च्या याच 91व्या घटनादुरुस्तीबद्दल आणखी एक अतिशय महत्त्वाची माहिती सांगतो. याच दुरुस्तीने मंत्रिमंडळाचा आकारही निश्चित केला होता. आता कोणत्याही सरकारमध्ये पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची एकूण संख्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असू शकत नाही. हे एक अतिरिक्त पण अत्यंत महत्त्वाचं कायदेशीर बंधन आहे. आता या सर्व पळवाटा आणि राजकारण्यांनी कायद्यावर मिळवलेली मात पाहता पुन्हा एकदा कायद्यात सुधारणा करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. म्हणूनच पक्षांतर बंदी कायद्याचा नव्याने आढावा घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती या सर्व त्रुटींचा आणि कायदेशीर तरतुदींचा अत्यंत सखोल अभ्यास करणार आहे. आणि शेवटी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जर राजकारण्यांनी आकड्यांचा हा खेळ असाच मास्टर केला, कायद्यातले बारकावे आणि पळवाटा अशाच अचूकपणे शोधल्या, तर संविधानाचा कोणताही कायदा खरोखरच पक्षांतर रोखू शकेल का? की हा बुद्धिबळाचा खेळ असाच अविरत चालू राहील? या प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. लवकरच पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण आणि रंजक विश्लेषणासोबत.